कडून खड्डेमुक्त जी आहे ती योजना राबवली जाते, कशा पद्धतीची योजना असेल काय सांगा? ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन सोलापूर जिल्हा माजी नेते असदुद्दीन अवीद साहेब यांच्या आदेशानुसार और मराठा प्रदेशचे इम्तियाज जलील साहेबांनी जे मध्यंतरी पत्र काढलं होते की ज्या ठिकाणी खड्डे पडले टोळ भरू नये, त्याचाच आदेश घेऊन आम्ही त्यांचा की सोलापूर जिल्ह्यात जे खड्डे पडले नागरिक अनेक त्रास होत आहे, त्याचा अनेक अपघात होत आहे, प्रशासनाला जाग येत नाही, त्याकरिता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवण्याचं काम आम्ही करत आहेत. तर एकीकडे पाहिलं गेलं तर भाजपकडून लोटस ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे. भाजपमध्ये पक्ष जे आहे ते प्रवेश दिले जातात, मात्र विकास कामाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. मात्र आपण विकास कामाकडे लक्ष देतो. बघा साहेब, हा भाजपला फक्त एवढंच आहे की जातीमध्ये तेढ निर्माण करणे, मंदिर मस्जिदचा तेढ निर्माण करणे. आणि हा रस्त्यावर जाणारे लोक कुठल्या जातीचे हो, कुठल्या समाजात तुम्ही दाखवा? प्रत्येक समाजाचे लोक ह्या रस्त्यावर जात असतात. हा रस्ता कुठल्या जातीचा नसून हा रस्ता देवाने तयार केलेला रस्ता आहे. म्हणजे दाखवलं तुम्हाला, या रस्त्याने सगळे जाती लोक जाणार आहे. त्यासाठी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन कुठली जात पात न बघता स्वतःच्या खर्चातून हा रस्ता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवत आहे. आणि भाजपाने खूप मोठे खड्डे केलेले आहेत. ते खड्डे बुजवण्याचं काम आम्ही मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन करत आहोत. संपूर्ण शहरात ज्या ज्या चौकात खड्डे पडले आहेत त्या संपूर्ण चौकात आम्ही खड्डे बुजवणार आहोत. सोलापुरात जे आहेत पालकमंत्री जयकुमार दुर्लक्ष आहे. अहो, पालकमंत्री साहेबाचं मी अभिनंदन करतो की जे सोलापुरात आले, प्रशासनाची मिटिंग घेतात आणि एखाद्या नेत्याच्या घरी खायला जातात आणि तिथे लोटस ऑपरेशन सुरू करतात. काँग्रेसचे राष्ट्रवादीचे लोक प्रवेश करून घेतात आणि भाजपची ताकद दाखवतात. अहो, त्यांचे आमदार बघा, खासदार बघा, कुठल्या पक्षाचे हो सगळे तरी. आमच्या तालमीत तयार होऊन आलेले लोक तिथं जाऊन मंत्रीपद, खासदारपद, आमदारपद घ्यायला. आता हेच चालत राहणार. तुम्हाला विकासाकडे नागरिकांना वेळ ठेवणार नाही त्यांनी काहीच, फक्त जात भेद मतभेद करत राहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.